नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, आपल्याला मोदी आवास घरकुल योजना माहित असेल। शासनामार्फत चालू वर्षासाठी मोदी आवास घरकुल योजनेचे 3 लाखाचं टार्गेट जे आहे ते ठेवण्यात आलं होतं। याच्यामध्ये चालू घडीला भरपूर लाभार्थ्यांनी मित्रांनो फॉर्म भरलेले आहेत। ज्या लाभार्थ्यांनी अद्याप ही फॉर्म भरले नसतील तर त्यांच्यासाठी मित्रांनो खास हा व्हिडिओ असणार आहे। मोदी आवास घरकुल योजनेमध्ये पाठीमागे मित्रांनो आपण JR पाहिला असेल। इतर मागास प्रवर्ग ओबीसी आणि विशेष मागास प्रवर्ग एसबीसी ह्या 2 प्रवर्गासाठी योजना जी आहे ती शासनामार्फत सुरू करण्यात आली होती। परंतु आता शासनाकडून याच्यामध्ये आणखी 2 जातीचे प्रवर्ग ऍड करण्यात आलेले आहेत। याच्यामध्ये पहिला जो प्रवर्ग आहे तो आहे विमुक्त जाती आणि दुसरा म्हणजे भटक्या जमाती। या 2 जात प्रवर्गांचा समावेश जो मित्रांनो या मोदी आवास घरकुल योजनेमध्ये करण्यात आलेला आहे। म्हणजे या जात प्रवर्गामध्ये ज्यांचा समावेश होत असेल तर अशा लाभार्थ्यांनी आता मोदी आवास घरकुल योजनेसाठी फॉर्म भरायचे आहेत। मित्रांनो, फॉर्म कसे भरायचे याबद्दलची सविस्तर डिटेल आपण पुढे तर देणारच आहोत, परंतु सर्वात अगोदरचा मुद्दा घरकुल योजनेसाठी सगळ्यात महत्त्वाची कागदपत्रे कोणकोणती असतात याबद्दलचा सविस्तर आढावा आपण आता या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत पाहायचे आहे जेणेकरून तुम्हाला प्रकरण करताना कोणत्याही कागदपत्राची अडचण येऊ नये। नक्की कोणकोणती कागदपत्रे या प्रकरणासाठी आपण जोडायची आहे जेणेकरून आपलं प्रकरण वर गेल्यानंतर मंजूरच झालं पाहिजे। तर सविस्तर माहिती पहा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करायचं विसरू नका जेणेकरून अशा ज्या काही महत्त्वपूर्ण अपडेट येत असतात तर या अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही घर बसल्या स्वतःच्या मोबाईलवरती पाहू शकता। चला तर वेळ घालवता आपण सविस्तर कागदपत्राची प्रोसेस पाहायला सुरुवात करूया। मित्रांनो, सुरुवातीला कागदपत्र सांगायचं झालं तर सगळ्यात महत्त्वाचं कागदपत्र येतं ते म्हणजे तुमचा जातीचा दाखला। आता मित्रांनो, आपल्या जवळ जातीचा दाखला नसेल तर हा जातीचा दाखला आपल्याला लवकरात लवकर काढून घ्यायचा आहे, कारण की जातीचा दाखला असेल तरच आपण या प्रकरणांमध्ये सहभाग घेऊ शकणार आहे। 2 नंबरला मित्रांनो उत्पन्नाचा दाखला। आता आपल्याला जर घरकुलासाठी प्रकरण करायचं असेल तर तहसीलदारांचा 1,20,000 रुपये उत्पन्नाचा दाखला आपल्या जवळ असणं गरजेचं आहे, तरच आपण याच्यामध्ये पात्र ठरू शकता। जर 1,20,000च्या पुढे तुमचं उत्पन्नाचा दाखला निघत असेल तर तुम्ही या प्रकरणामध्ये सहभाग घेऊ शकत नाही। त्याच्यामुळे 1,20,000 पर्यंतचं उत्पन्न आपलं असणं गरजेचं आहे। पुढचा तिसरा मुद्दा घेऊया। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असणार आहे तो म्हणजे मित्रांनो जागेचा। जर आपल्याला घरकुल बांधायचा असेल तर आपल्या जवळ जागा असणं खूप गरजेचं आहे। जागेचं टार्गेट आहे मित्रांनो 279 स्क्वेअर फूट जागा आपल्या नावावर असणं गरजेचं आहे, तरच आपण या घरकुल योजनेमध्ये पात्र ठरत आहे। याच्यामध्ये मित्रांनो आपल्या कच्च्या घराचा उतारा असावा किंवा आपल्या नावावरती 7/12 खाते उतारा तरी असावा। यापैकी दोन्ही कोणताही ऑप्शन आपल्या जवळ असेल तर आपण या प्रकरणासाठी जोडू शकता आणि घरकुलासाठी प्रकरण करू शकता। आता चौथा मुद्दा मित्रांनो विशेष आणि महत्त्वपूर्ण असणार आहे तो म्हणजे ग्रामसभेचा ठराव। आता मित्रांनो हा ग्रामसभेचा ठराव जो आहे तो आपल्याला ग्रामपंचायत मध्ये मिळणार आहे। त्याच्या अगोदर आपल्याला आपलं घरकुलाचं संपूर्ण प्रकरण तयार करायचं आहे आणि प्रकरण तयार करून ग्रामसेवकांकडे हे प्रकरण जमा करायचं आणि घरकुल ठरावासाठी अर्ज करायचा आहे। तर या संबंधात मित्रांनो सविस्तर डिटेल आपण पाठीमागच्या काही व्हिडिओमध्ये दिलेलीच आहे, परंतु ही लक्षात घ्या आपले प्रकरण पूर्ण झाल्यानंतरच आपल्याला ठरावाची प्रोसेस करायची आहे। त्याच्यानंतर पुढचा मुद्दा घ्या 5 नंबरला आहे आपलं मनरेगा अंतर्गतचं जॉब कार्ड। आता मित्रांनो हे जॉब कार्ड कशासाठी लागतं तर आपल्या घरकुल बांधणीसाठी जे मजुराचे पैसे असतात, जे अनुदान असतं ते आपल्याला मनरेगा अंतर्गत आपल्या बँक खात्यामध्ये जमा होतं, तर त्यासाठी आपलं जॉब कार्ड असणं खूप गरजेचं असणार आहे। तर या 5 गोष्टी मित्रांनो अतिशय महत्त्वाच्या आहेत ज्या तुमच्या जवळ असणं खूप गरजेचं आहे। बाकीचे डॉक्युमेंट मित्रांनो तुमच्या जवळ अवेलेबल असणार आहेत, ज्याच्यामध्ये बँकेचं पुस्तक येतं, रेशन कार्ड येतं, तुमचं आधार कार्ड येतं। या पद्धतीच्या डॉक्युमेंट तुमच्या जवळ अवेलेबल असल्यामुळे याच्यासाठी धावपळ करायची काही गरज नाहीये। त्याच्यानंतर पुढचं याचं मित्रांनो महाराष्ट्राचा आपण रहिवासी असल्याबाबतचं प्रतिज्ञापत्र येतं, ते आपल्या मित्रांनो घरकुलाचा जो अर्ज असतो त्या अर्जामध्येच समाविष्ट असतं, त्याच्यामुळे तुम्हाला तिथं फक्त सही करावी लागणार आहे। त्याच्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात आपण कोणत्याही ठिकाणी घरकुलाचा लाभ घेतलेला नाही याचं सुद्धा प्रतिज्ञापत्र आपल्याला द्यावं लागतं। त्याची सुद्धा प्रोसेस मित्रांनो आपल्याला फॉर्म मध्येच असणार आहे। त्याचा फॉर्मॅट आपल्याला घरकुलाच्या फॉर्म मध्ये पाहायला मिळेल, त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला फक्त सही करावी लागेल आणि हे प्रतिज्ञापत्र आपल्याला त्या ठिकाणी जमा करावं लागेल। त्याच्यानंतर मित्रांनो सगळ्यात शेवटचा मुद्दा म्हणजे आपल्याला घरकुल बांधणीसाठी फोटोची आवश्यकता असते, म्हणजेच आपण ज्या ठिकाणी घर बांधणार आहोत त्या जागेचा फोटो आणि आपण राहत असलेल्या कच्च्या घराचा फोटो, हे मित्रांनो 2 फोटो अतिशय महत्त्वाचे आहेत। तुम्ही ज्यावेळेस घरकुलाचं प्रकरण करता या प्रकरणामध्ये तुम्हाला हे फोटो चिटकावे लागतात, त्यासाठी सेपरेट असे पेज देऊन त्या चौकोनामध्ये तुम्हाला ते फोटो जे ते व्यवस्थितरित्या चिटकवायचे आहेत। आता याच्यामध्ये काय काय ग्रामपंचायत मित्रांनो एका प्रस्तावावरती हे घरकुल प्रकरण वर पाठवतात, तर काही ग्रामपंचायतमध्ये या घरकुल प्रकरणाचे 3 प्रस्ताव तयार करायला लावतात आणि त्या 3ही प्रस्तावावरती तुमची सविस्तर डिटेल व्यवस्थितरित्या भरून ते प्रस्ताव
वेगवेगळ्या ठिकाणी पाठवले जातात। जसे काय मित्रांनो, ग्रामपंचायतला एक, पंचायत समितीला एक आणि संबंधित अधिकारी पडताळणीचे असतात त्यांच्याजवळ एक, अशा पद्धतीने 3 प्रस्ताव जे आहे मित्रांनो या ठिकाणी काय काय ग्रामपंचायतीमध्ये करून घेतले जातात। त्यासाठी मित्रांनो फोटोची आवश्यकता आपल्याला 3 प्रती असते, जागेचे 3 प्रती आणि कच्च्या घराच्या 3 प्रती, अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला फोटो काढून त्या प्रत्येक प्रकरणामध्ये आपल्याला चिटकवायचे आहेत। आता ही झाली मित्रांनो कागदपत्राची संपूर्ण प्रोसेस। घरकुलासाठी आपल्याला जो फॉर्म भरायचा आहे तो कशा पद्धतीने भरायचा आहे, त्याच्यामध्ये आपण कोणकोणती माहिती द्यायची आहे, कोणती माहिती आपल्याला भरावी लागणार आहे, कशी माहिती भरायची आहे, संपूर्ण माहिती डिटेल तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी देणार आहे। घरकुला संदर्भाचा सविस्तर असा फॉर्म व्यवस्थितरित्या भरून त्याच्यामध्ये तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी ऍड कराव्या लागतील या संबंधीची विश्लेषण करून माहिती देणार आहे। त्याच्यामुळे मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राइब करून ठेवा। महत्त्वपूर्ण सरकारी ज्या योजना येत असतात या योजनेच्या माध्यमातून तुम्ही घर बसल्या विविध प्रकरणांसाठी अप्लाय करू शकता। आता मित्रांनो या घरकुल प्रकरणासाठी आपल्याला जर काही अडचण येत असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की मेसेज करा, जेणेकरून त्याच्यावरती आपल्याला सविस्तर असं उत्तर देता येईल। भरपूर लाभार्थ्यांनी अद्यापपर्यंत आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत, त्याच्यावरती आपण व्यवस्थितरित्या उत्तर देऊन त्यांचं मित्रांनो आपल्याला आभार व्यक्त केलेले मेसेज पोहोचत आहेत। त्याच्यामुळे मित्रांनो आपल्याला जरी काय अडचण आली तर नक्की मेसेज करा, जेणेकरून तुम्हाला त्याच्यावरती व्यवस्थितरित्या उत्तर देऊन तुम्हाला घरकुल प्रकरणाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही। तर चालू घडीला मित्रांनो एक अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट होती, त्याच्यामुळे तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं। भरपूर लाभार्थी या घरकुल योजनेमध्ये सहभाग घ्यायचे राहिलेले आहेत। जे सहभाग घ्यायचे राहिले असतील त्यांनी या कागदपत्राची व्यवस्थितरित्या प्रोसेस करून लवकरात लवकर आपलं प्रकरण तयार करा आणि प्रकरण तयार करून आपल्या ग्रामसभेच्या ठरावामध्ये हे प्रकरण जमा करून टाका। तर या पद्धतीने मित्रांनो घरकुलाची अपडेट होती। लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर फॉर्म बद्दलची अपडेट घेऊन येऊयात। तोपर्यंत मित्रांनो इथेच थांबतो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।